नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामध्ये लिपिक पदाकरता 10 ऑगस्ट 2025 रोजी जो पेपर होणार आहे त्यामधील महत्त्वपूर्ण असणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि जीके वर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि महत्त्वपूर्ण जे मुंबई उच्च न्यायालय विशेष असं हे सेशन असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हे सेशन अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न काय आहे बघा। व्हेन वॉज द बॉम्बे हाय कोर्ट वॉज इस्टॅब्लिश्ड। ओके, बघा म्हणजेच बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। 1862, 1861, 1962 की 1960। बघा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती विद्यार्थी मित्रो? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 मध्ये झाली होती। पर्याय क्रमांक ए 1862 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, 1862 मध्ये जे आहे ती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झाली होती। बघा 1862 ला या ठिकाणी स्थापना झाली, तर या ठिकाणी एक ऍक्ट होता। कोणत्या ऍक्ट नुसार झाली ऍक्ट देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर तो ऍक्ट होता विद्यार्थी मित्रो 1860 चा। ओके, ऍक्ट काय 1860 चा ऍक्ट आहे। चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो? हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हाय कोर्ट? म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश कोण होते? बघा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप आहेत। हा प्रश्न 3 प्रकारे विचारला जाऊ शकतो, ते तीनही प्रकार या ठिकाणी आपण समजून घेऊया। सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर जाणूया। बघा काय विचारलं आहे, हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस, पहिले मुख्य न्यायाधीश विचारलेले आहेत। बघा ऑप्शन बघा, जस्टिस MC छागला, जस्टिस सर मॅथ्यू सॉस, जस्टिस NH भगवती, जस्टिस SS कपाडिया। तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जस्टिस सर मॅथ्यू सॉस। ओके, बघा हे पहिले ज्यावेळेस 1862 ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली त्यावेळेसचे जस्टिस होते सर मॅथ्यू सॉस। बघा आता स्वातंत्र्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती, स्वातंत्र्याच्या पूर्वी। मग स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण असा देखील जर आपल्याला प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहेत। मग स्वातंत्र्यानंतरचे जर म्हटलं तर जस्टिस MC छागला हे काय, हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे आहेत। हे काय आहेत, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरचे मुख्य न्यायाधीश आहेत। ओके, मग आता विद्यार्थी मित्रो याच्यावरून एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की आपले सध्याचे जे आहेत, ओके सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? 100% यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत। ओके, 100% या ठिकाणी प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत। कोण आहे मग सध्या? तर सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ते आहेत न्यायमूर्ती आलोक आराध्य। बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी न्यायमूर्ती आलोक आराध्य हे सध्याचे आपले मुख्य न्यायाधीश आहेत। ओके, बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस सध्याचे कोण आहेत? न्यायमूर्ती आलोक आराध्य। बघा खूप महत्त्वपूर्ण आहे, हे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहेत। ओके, 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर करता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। बघा आपण 3 पद्धतीने बघितले। स्वातंत्र्याच्या वेळेस जर म्हटलं, ओके स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली त्यावेळेसचे मुख्य न्यायाधीश कोण होते? तर त्यावेळेसचे होते सर मॅथ्यू सॉस। त्यांच्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कोण झाले? जस्टिस MC छागला। आणि त्यानंतर आपण बघितलं की सध्याचे कोण आहे तर आलोक आराध्य हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो जर व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच सिटी इज नोन ॲज द कल्चरल कॅपिटल ऑफ महाराष्ट्र? बघा म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते असा प्रश्न विचारलेला आहे। मुंबई, नाशिक, पुणे की औरंगाबाद? दॅट मीन्स छत्रपती संभाजीनगर। ओके, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रो कोणता आहे विद्यार्थी मित्रो? तर या ठिकाणी आपली सांस्कृतिक राजधानी आहे पुणे। ओके, कोणती आहे? पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हु इज द करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? बघा लास्ट इयरचा जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला जीके वरती काय दिसला होता तर गव्हर्नर विचारले होते। बघा त्यावेळेस देखील गव्हर्नर विचारले होते आणि या वेळेस देखील आपल्याला गव्हर्नर विचारण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रो। गव्हर्नर विचारण्याचे चान्सेस या ठिकाणी देखील आहेत। बघा या ठिकाणी
ऑप्शन्स बघा, भगतसिंग कोश्यारी, CP राधाकृष्णन, अनिल देशमुख की C विद्यासागर राव. तर आपले सध्याचे जे गव्हर्नर आहेत, सध्याचे कोण आहेत? CP राधाकृष्णन. ओके, कोण आहेत? CP राधाकृष्णन हे आपले सध्याचे गव्हर्नर आहेत. हा प्रश्न सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि कव्हर करायचा आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी सर्वांना एक सूचना आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच महत्त्वपूर्ण रील्स आणि महत्त्वपूर्ण क्वेश्चनसाठी आपलं इंस्टाग्राम चॅनल देखील फॉलो करायचं आहे, ज्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा काय आहे आपला. हु वॉज द फर्स्ट वुमन जज ऑफ बॉम्बे हाय कोर्ट. बघा, मुंबई उच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश कोण होती? ओके, बघा या ठिकाणी जस्टिस फातिमा बीवी, जस्टिस लैला सेठ, जस्टिस सुजाता मनोहर की जस्टिस सुमन पाल. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जस्टिस सुजाता मनोहर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मुंबई उच्च न्यायालयाची पहिली मुख्य न्यायाधीश म्हटलं तर कोण आहे? जस्टिस सुजाता मनोहर या त्या ठिकाणी न्यायाधीश होत्या 1994 मध्ये. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो या त्या ठिकाणी न्यायाधीश होत्या. ओके, जस्टिस सुजाता मनोहर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हु इज नोन द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणास ओळखल्या जाते? सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू. तर विद्यार्थी मित्रो, संविधान जे आहे, ओके, संविधान सभेचे जनक आपण कोणाला म्हणतो? तर फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक C आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IPC इन लीगल टर्म. बघा, संविधानिक भाषेमध्ये IPC चा फुल फॉर्म काय येतो? इंडियन पेनल कोड, इंडियन पोलीस कोर्ट, इंटरनल पब्लिक कोर्ट की इंटरनॅशनल पिनल काउन्सिल. तर विद्यार्थी मित्रो, इंडियन पिनल कोड. ओके, काय आहे? इंडियन पिनल कोड. ऑप्शन A आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, इंडियन पिनल कोड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच रिव्हर इज नोन ॲज द दक्षिण गंगा. बघा, दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखल्या जाते? कृष्णा, कावेरी, गोदावरी की नर्मदा. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक C गोदावरी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाते. कोणती नदी? गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाते. पर्याय क्रमांक C आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील प्रश्न बघा. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ मराठा एम्पायर फाउंडेड बाय छत्रपती शिवाजी महाराज. बघा, मराठा साम्राज्याची राजधानी या ठिकाणी विचारलेली आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेलं जे मराठा साम्राज्य होतं, तर मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? पुणे, रायगड, कोल्हापूर की सातारा. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन नंबर B रायगड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्वराज्याची राजधानी कोणती होती? रायगड. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. इन विच इयर डिड इंडिया बिकेम रिपब्लिक. बघा, म्हणजे भारत कोणत्या वर्षी प्रजासत्ताक झाला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. भारत हा कोणत्या वर्षी प्रजासत्ताक झाला? 1947, 1950, 1949 की 1952. तर भारत जो आहे आपला हा 1950 मध्ये प्रजासत्ताक झाला. ओके, 26 जानेवारी 1950. आपण 26 जानेवारी 1950 ला दरवर्षी आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. स्वातंत्र्य म्हटलं असतं इंडिपेंडंट तर 1947, पण प्रजासत्ताक विचारलेला आहे तर प्रजासत्ताक आहे 1950. ऑप्शन B याचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. हु अपॉइंट द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, हु अपॉइंट द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. ऑप्शन्स बघा. चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ऑप्शन D प्राईम मिनिस्टर. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक C प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच आपल्या देशाचे जे राष्ट्रपती आहेत हे या ठिकाणी जे आहे
बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करीत असतात. ओके बघा, आणि त्यांना शपथ देण्याचं काम हे कोण करते, तर गव्हर्नरातर्फे त्यांना शपथ ही दिल्या जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, आणि जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. ओके चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. सर्वांनी हा प्रश्न IMP म्हणून नोट डाऊन करून ठेवायचा आहे. लोणार लेक इन महाराष्ट्र वॉज क्रिएटेड बाय विच इव्हेंट. बघा, महाराष्ट्रातील जे लोणार सरोवर आहे हे कोणत्या घटनेचा भाग आहे. ओके, हे जे निर्माण झालं हे कोणत्या घटनेचा भाग आहे. पर्याय बघा, ए व्होल्कॅनिक इरप्शन, बी अर्थक्वेक, सी मेटेओराइट इम्पॅक्ट, की डी सुनामी. बघा, व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, मेटेओरिक इम्पॅक्ट म्हणजेच या ठिकाणी उल्कापात, की ऑप्शन डी सुनामी. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी मेटेओराइट इम्पॅक्ट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा, लोणार सरोवर जे आहे हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. ओके, सर्वांनी लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच आर्टिकल अलाउ हायकोर्ट टू इश्यू रिट्स. बघा, या ठिकाणी प्राधिलेख जे असतात, ओके समन ज्याला आपण म्हणू, तर हे इश्यू करण्याचा अधिकार हा घटनेच्या कोणत्या कलमानुसार हायकोर्टला मिळालेला आहे. आर्टिकल 226 म्हणजे आर्टिकल 226, कलम 214, कलम 32 की कलम 68. तर पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ओके, हा जो प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आहे. प्राधिलेख काढण्याचा या ठिकाणी अधिकार जो आहे हा उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार आहे, तर उच्च न्यायालयाला आहे कलम 226 नुसार. ओके, पर्याय क्रमांक ए 226 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि हेच जर या ठिकाणी हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयाचे असते तर सर्वोच्च न्यायालयाचं आहे 32. ओके, सर्वोच्च न्यायालयाचं काय आहे 32. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, विच आर्टिकल इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर हायकोर्ट. बघा, या ठिकाणी असं म्हणलं आहे की संविधानाच्या कोणत्या कलमानुसार जे आहे उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. बघा, कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. कलम 226, कलम 214, कलम 32 की कलम 368. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी कलम 214 नुसार उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण हे सेशन आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, विच सिटी नोन ॲज वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. बघा, वाईन कॅपिटल म्हणून कोणतं शहर हे ओळखल्या जातं. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक की अहमदनगर. ओके, या ठिकाणी अहमदनगर मीन्स अहिल्यानगर. ओके, प्रिंट मिस्टेक आहे, अहिल्यानगर. तर कोणता आहे बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी नाशिक इज द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, वाईन कॅपिटल म्हणून कोणतं शहर ओळखलं जाते, नाशिक हे शहर त्या ठिकाणी ओळखल्या जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द करन्सी ऑफ जपान. बघा, देशाच्या करन्सीवरती देखील प्रश्न हे या ठिकाणी दिसतात. व्हॉट इज द करन्सी ऑफ जपान, येन, युआन, वॉन की रिगीट. तर जपानची करन्सी आहे येन. पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या संदर्भात एक PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. तर ती PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून जाऊन जॉईन करायची आहे विद्यार्थी मित्रो. बघा, या ठिकाणी आता आपल्याला प्रत्येक देशाची करन्सी माहिती असणं आवश्यक आहे. यावरती प्रश्न हमखास आपल्याला विचारले जाणार आहेत. जपानची नाही तर अमेरिकेची, भारताची अशी आपल्याला या ठिकाणी विचारणार आहे. ओके, युआन कोणाची आहे तर चीन जो देश आहे याची आहे युआन. चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, हु इज द करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया इन 2025. बघा, आपले सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हटलेलं आहे म्हणजे सरन्यायाधीश. ओके, DY चंद्रचूड, NV रमन्ना, UU ललित की ऑप्शन डी भूषण राधाकृष्ण गवई. विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक डी भूषण राधाकृष्ण गवई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इज नोन ॲज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. बघा, देशाचे मिसाईल मॅन म्हणून आपण कोणास ओळखतो, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई,
डॉक्टर APJ अब्दुल कलाम की डॉक्टर के कस्तुरीरंगन? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन नंबर सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम इज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. ओके, यांची ओळख काय आहे? मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून यांची ओळख आहे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन विच आर्टिकल द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर हाय कोर्ट्स? ओके, हा प्रश्न रिपीट झाला या ठिकाणी. उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी जे आहे कोणतं कलम आहे या ठिकाणी? तर कलम 214. ओके, रिव्हिजन म्हणून आपण हे प्रश्न या ठिकाणी बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र? बघा, विच इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पुणे, नागपूर, मुंबई की नाशिक? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. जर सब कॅपिटल विचारलं असतं म्हणजेच उपराजधानी तर ते असतं नागपूर. ओके, सब कॅपिटल जर विचारलं असतं तर सब कॅपिटल म्हणजेच उपराजधानी ती आहे नागपूर. ओके, बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रो. तत्पूर्वी बघा सर्वांना सूचना आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या इंस्टाग्राम चॅनलला देखील फॉलो करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.